पुण्यातील वादग्रस्त ससून रुग्णालयामधील गैरप्रकारांची मालिका सुरूच आहे। ससूनमधील मोठा गैरव्यवहार आता उघडकीस आलाय। प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 16 कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केलेला आहे। 4,18,00,000 रुपयांचा अपहार केल्याचं समोर आलं। रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आता बंड गार्डन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अपहाराच्या प्रकरणी सर्व 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन देखील करण्यात आलेलं आहे। दरम्यान या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। ससूनमधील घोटाळ्यांची मालिका थांबता थांबत नाहीये। एकामागोमाग एक ससूनमधले जे गैरव्यवहार आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। 2023 मध्ये याच ससून रुग्णालयामध्ये 4,18,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेला आहे आणि त्यानुसार आता बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये 25 जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये ससून रुग्णालयातले मुख्य सूत्रधार असलेले अनिल माने यांच्यासह इतर जे 24 जण आहेत यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे। आपण सध्या या ससून रुग्णालयाच्या आवारामध्ये आहोत, पण सातत्याने ससून रुग्णालय आहे ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येताना पाहायला मिळते। 4,18,00,000 रुपयांचा गैरव्यवहार हा 2023 मध्ये झाल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आहे ती सुद्धा करण्यात आलेली होती। जो अहवाल आलेला होता त्या अहवालामध्ये जे अनिल माने आहेत आणि त्यांच्यासोबतचे जे इतर सहकारी परिचारिका असतील, कर्मचारी असतील, हे दोषी आढळलेले आहेत आणि त्यानुसार आता 25 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे। ससून रुग्णालय प्रशासनाकडून या 25 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे, पण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता यांच्यावर कठोर कारवाई होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण आत्ताचे अधिष्ठाता असलेले एकनाथ पवार हे याबाबतची काय ठोस भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जातं, मात्र कोणतीही ठोस कारवाई आहे ती केली जात नाही आणि त्यामुळे सातत्याने ससून रुग्णालयामध्ये अशा पद्धतीचे गैरव्यवहार आहेत ते घडताना पाहायला मिळतात। या ससून रुग्णालयावरती नेमका कुणाचा वरदहस्त आहे हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। त्याचबरोबर या खात्याचे मंत्री असलेले हसन मुश्रीफ हे या ससून रुग्णालयाबाबत कठोर भूमिका कधी घेणार हा सुद्धा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।